गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. देवाच्या सखत्वासाठी कराव्या जीवनगांच्या तुटी सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तुम्ही त्याला. ही तयारी ठेवावी लागते, करावं लागत नाही काही. पण हा संन्यास, हे वैराग्य आपल्या जागी आपल्या घरात बसूनच मिळवायचंय. रामाने त्याच्या घरात बसूनच मिळालेलं होतं. त्याच्या बंधूंबद्दल त्याला प्रेम होतं, त्याच्या वडिलांबद्दल प्रेम होतं. सर्व सावित्री त्याच्या सावत्र जी आई होती त्यांच्याबद्दलही प्रेम होतं. पण आसक्ती होती का? विषय तिथं सुरू होतो. म्हणून आपल्याला आपल्या शुद्ध जाणीवेमध्ये शिरावं लागतं. म्हणून राम हा त्या शुद्ध जाणीवेमधनं त्यानंतर बाहेर. ही जी रामाची जाणीव आहे, ही रामाची जाणीव साधनेतनं प्राप्त झाली. प्रयोगशाळा म्हणतात ती प्रयोगशाळा म्हणजे आपले शरीर. ती जगदंबा आपल्या आतमध्ये बसलेली आहे. ती विश्वमोहिनी आपल्या आतमध्ये बसली. ती कोल्हापूरची अंबाबाई आपल्या आत बसली आहे. हा शिवशक्तीचा प्रत्यय आपल्या आतमध्ये आहे. 36 तत्वांसह सर्व देव देवता आपल्या आत बसलेले आहे. पण देव देवतांचं पूजन जर कराल तर ईश्वर प्राप्ती होणार नाही. देव देवता कृपा करतील एवढंच. पण तुम्हाला हे ठरवायचं आहे की तुम्हाला ईश्वर प्राप्ती करायची आहे. म्हणजे स्वतःचं स्वरूप जो ईश्वर आपल्या आतमध्ये येऊन बसला आहे त्याच्या स्वरूपापर्यंत पोहोचायचं आहे का मला फक्त देवदेवता तरी पुढे? कारण त्या देऊन मोकळ्या होतील तुम्हाला, पण ते कल्याण नसणार आहे. दोन्हीचा फरक आहे. याचा अर्थ कुलदेवतेचं करू नका असं म्हणत नाहीये, जरूर करा. पण तीच कुलदेवता कुठल्या भूमिकेतनं करतो आपण? या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः असं म्हणतो आपण. परंतु खरोखरच स्वरूप हे जे स्वरूप जे आहे ते आपल्याला माते समान वाटतं का? या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थितः म्हणजे प्रत्येकाच्या बुद्धी समजा संपूर्ण एकत्र केली, संपूर्ण ब्रह्मांडाला लागलेली जी बुद्धी एकत्र केली ते स्वरूप म्हणजे ज्ञान शक्तीचं स्वरूप आहे. लक्षात घ्या. आपण किती संकुचित जाणीवेमध्ये जातोय. जे अव्यक्त दर्शन आहे, जी पराशक्ती ज्याला म्हणतो आपण, आत्म, आपण जे मग अतिमानसिक शक्ती मी शब्द वापरला त्यावेळेला, ती अतिमानसिक शक्ती म्हणजे जगदंबा आहे. मग तिच्या नंतर ती शक्ती विभाजित होतीये. आपल्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की विविध प्रकारच्या शक्ती कार्य करत आहेत. काही नियंत्रित आहेत, काही अनियंत्रित आहेत, काही यांत्रिक आहेत. या सर्व प्रकारच्या शक्ती कार्य करत आहेत ना आपल्यामध्ये. मग आपल्या फुफ्फुसाला कोणी सांगितलेलं आहे की असंच रक्त शुद्ध व्हायला पाहिजे म्हणून? ज्ञान असल्याशिवाय कार्य करेल का ते? आपल्याला वाटतं आपल्याला आपलं ज्ञान येते, पण फुफ्फुस तुम्ही म्हणता म्हणून काम करत नाही. लक्षात ठेवा. हृदय तुम्ही म्हणता म्हणून काम करत नाहीये. हा, तुम्ही म्हणता म्हणून पाय काम करतील, पण त्या शक्ती थोड्या अनियंत्रित जाणीवेत असतात. परंतु मग तिथं मनबुद्धी वापरायला लागते. मग मी नेमकं कशासाठी चालायचं आहे, कशासाठी ऐकायचं आहे, कशासाठी बोलायचं आहे, आणि हे सगळं मी देहबुद्धीतनं माझ्या वैयक्तिक आनंदासाठीच करत असतो. त्या आत्मबुद्धीच्या जाणीवेतनं ईश्वरासाठी आपण जगलोत का कधी?
आपल्या आयुष्यातला किती काळ आपण ईश्वरासाठी जगलेलो आहोत. आपण ईश्वरासाठी जगलेलोच नसतो. आपण फक्त आपल्यासाठीच जगलेलो. मी लग्न केलं कारण मला सुख हवंय, मला पोरं बाळ झाली कारण मला सुख हवंय, मला घर हवं कारण मला सुख हवंय. पण सुख मिळतच त्याच्यातनं असं नाहीये, पण हवं मात्र मला असतं. असाच आहे ना गोष्टी. मग ती दुसऱ्यामुळे आपल्याला सुख मिळत नाही असं वाटतं आपल्याला. त्याच्यात भेद करतो आपण की मुलाने मला सुख दिलं नाही किंवा मुलाने मला सुख दिलं. पण हे सुख आणि दुःख हे वैयक्तिक स्तरावरती आपल्या जाणीवेतच असलं पाहिजे. ते इतकं परावलंबी कशासाठी की दुसऱ्याने मला सुख द्यावं. आपण ईश्वराला कधी दिलं का सुख? तरी ईश्वर सुखीच आहे. तो काय तुमच्या सुख दुःखासाठी वाट पाहत बसलाय काय? म्हणूनच त्याचं स्वरूप जे आहे ते ज्ञान स्वरूप, शांत स्वरूप. म्हणून श्रेयो ही ज्ञानाभ्यासा आणि ज्ञानात ध्यानम विशेषते. म्हणून अनुताप झाला, वसिष्ठ ऋषींनी ज्ञान दिलं, ज्ञान दिल्यानंतर ध्यान केलं. बघा तसं झालं की नाही? ज्ञानात ध्यानम विशेषते. लोक लागली तर ध्यान करायला लागतात. माहिती काहीच नाही, कशाचं ध्यान करायचं हे माहित नाही, पण आमचं ध्यान लागत नाही. अरे ध्यान लागेलच कसं लागेल? तुला माहितीच नाही कशाचं ध्यान करायचं, ईश्वर काय हेच माहिती नाही आणि इकडे आरत्या करत बसलाय. हास्यास्पद नाही वाटत का आपल्याला? कधीतरी तर हास्यास्पद वाटलंच पाहिजे ना की मी रोज या देवाची पूजा करतोय, चायला आणि तो मला भेटतच नाही. वाटलं पाहिजे. याला अनुताप म्हणतात. रोज म्हणायचं जप कुठला श्रीराम जय राम जय जय राम किंवा ओम नमः शिवाय. पण आणि कुठं शंकर आहे, कुठला राम आहे, काय काय कशाची घेणं नाही. अहो ते बंदलेकर महाराज जेव्हा बाहेर पडले तेव्हा रामाच्या मूर्तीतनं घडाघडा अश्रू यायला लागले आहे की नाही? तेव्हा कळतं काय आहे काय नाहीये ते. महाराजांची जाणीव काय होती? हे संत मंडळी केवढे मोठे आपल्यासमोरची उदाहरण आहे. मग ज्यांनी देव पाहिला त्यांनी कसा पाहिला हे तर समजलं पाहिजे ना. आपण बेभानपणे जगत राहिलो, बाकी काही नाही याच्यामध्ये. इतकं सोपं आहे अध्यात्म आणि तुझा तूच करायचा. वैयक्तिक आहे लक्षात ठेवा. ते तुमच्या बाकी इतर कोणावरही अवलंबून नाहीये. म्हणून रामाने स्वतःचा अध्यात्म स्वतः केला. राम मोठे होते म्हणून भरत मोठा झाला नाही, किंवा राम मोठे होते म्हणून हनुमंत मोठे झाले नाही. हनुमंत हे मोठेच होते. लक्षात झालं? भरताचं जे स्वरूप होतं ते भरताचं स्वरूप मोठंच होतं, पण ते रामाच्या स्वरूपाच्या निगडीत जवळच होतं. म्हणून भरत राम होऊ शकले नाही, लक्ष्मण राम होऊ शकले नाही. त्याला कारण आहेत ना काही. म्हणून हा प्रत्येकाच्या स्टेजेस आहे आणि त्यांनी त्या त्या जाणीवेतनं पुढे जाणं याला विकास म्हणतात. म्हणून हा जो विकास चाललेला आहे, अगोदर जे आपण पंचमहाभूतांचा सगळा विषय पाहिला त्याच्यातनं हळूहळू काल मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वी तत्वापर्यंत सर्व निर्मिती झाली आणि मग हा संकोचक्रम झाला. त्याला संकोचक्रम म्हणतात. का म्हणतात? कारण ज्ञानाचं जर 100% स्वरूप असेल ईश्वर, तर त्याच्यातनं म्हणजे आकाश स्वरूप हे 100% ज्ञानमय स्वरूप आहे. त्यानंतरचे जे अव्यक्त स्वरूप आहे ते वायूच आहे. ते 99.9% का होईना, परंतु ते ईश्वरापासून लांब आहे. 0.001% लांब आहे. त्यानंतर म्हणून आपल्याला प्राणालाच घेऊन पुढे जावं लागतं, पण ते सर्वज्ञान स्वरूप आहे. आपल्याला काही जडत्वाला वरती नेता येत नाही. आपण श्वासच बघतो. श्वास म्हणजेच प्राण, प्राण म्हणजेच वायू आणि वायू म्हणजे रुद्र म्हणजे हनुमान. लक्षात
ही सगळी ओंकाराच्या जाणीवेतली जेव्हा तुम्ही रेझोनेट करता तेव्हा तो ओंकार आपल्या आतमध्ये ऐकू यावा लागतो. म्हणून हा पाईप आहे. म्हणून ते शास्त्रीय ज्ञान त्या वसिष्ठ ऋषींनी दिलं. म्हणून हा जो संकोचक्रम सगळा चालला आहे याच्यात प्राणवरती आला. एकपेशीय प्राणी, बहुपेशीय प्राणी सगळं जपायला आपण, आणि त्या प्राणातूनच मग पुढे मनाची निर्मिती झाली. म्हणून प्रत्येक जीवाला मन आहे, प्रत्येक जीवाला बुद्धी आहे, पण मन आणि बुद्धीचा विकास हा अज्ञानातच आहे. म्हणून या संपूर्ण 84 लक्ष योनींमधल्या एक मानवाची योनी सोडली तर बाकीच्या सर्व योनींमध्ये मन आणि बुद्धीचा विकास कमी करत दिसतो आपल्याला. त्यांचा फक्त स्वतःच्या उदरनिर्वाहापुरताच बुद्धी आहे, याच्या पलीकडे बुद्धी नाहीये त्यांना. पण माणूस असा आहे की त्या माणसाची बुद्धी मनाच्या मार्फत विकसित होऊ शकते. म्हणून तो मनोमय पुरुष असं म्हटलं जातं. म्हणून त्या मनाच्या आणि बुद्धीच्या आवेगातनं आपला विकास करावा लागतो. तो विकास रामाने साधला. रामाकडून काय घ्यायचं आहे हे तर कळलं पाहिजे ना आपल्याला. कारण ती सुरुवात आहे. पुढे काय त्यांनी ते काय सगळं केलं, रामराज्यापर्यंत जे घडवलं त्याच्या कर्माच्या भूमिका आहे. पण त्या कर्माला कशाचा आधार होता? या साधनेचा, स्वतःच्या ब्रह्मज्ञानाचा आधार होता. म्हणून त्या मनोमयतेतनच आपल्याला पुढे सरकता यायला पाहिजे. आणि तो ओंकार आपल्याशी जुळता करावा लागतो. म्हणून आपलं जे ईश्वरापासूनचं वेगळेपण आहे हे वेगळेपण न ठेवता मीच ब्रह्म आहे सोहम हा भाव तयार करावा. साधनेचं स्वरूप जे प्रभू रामचंद्रांना सांगितलं तेच स्वरूप भगवान शिवानी मत्स्येंद्रनाथांना सांगितलं तेच स्वरूप गोरक्षनाथांकडून, ज्ञानेश्वरांकडून, मग पुढे स्वामी स्वरूपानंदांकडून माझ्यापर्यंत. म्हणून हे साधनेचं स्वरूप असं का, त्याचं कारणच त्याच्या पाठीमागे आहे. म्हणून बदल कुठं करायचा आहे? कुठलीही गोष्ट करत असताना बीज जे असतं त्या बीजामध्ये फरक करावा लागतो. लक्षात ठेवा. आपण विश्वबीज जे पाहिलं ते ओंकार पाहिलं. त्या ओंकाराचं जे विश्वबीज आहे त्या विश्वबीज त्याच्यामध्ये मायेचं कार्य सुरू होतं. म्हणून विश्वबीजाच्या कुंभा सावली केली असं माऊली म्हणतात. प्रकाश केला असं म्हणत नाही. प्रकाश म्हणतात तर ज्ञान येतं. म्हणून पुढे सगळा अंधार सुरू होतो. म्हणून अंधार कसा झाला की वायू तत्वामध्ये जे थोडं जे अज्ञान आलं 0.01% म्हणा, ते अग्नी तत्वामध्ये अजून अज्ञान वाढलं. ते जल जाईल. मग तुमची देवापुढची सात्विक तर गेली ना वाया. मग कोणी ओढलं तुम्हाला खाली? तुमच्या अज्ञानाने ओढलं ना. म्हणून अज्ञानाचं स्वरूप फार मोठं आहे आणि ते बिकट आहे लक्षात. म्हणून अज्ञान घालवावं लागतं. अज्ञान घालवल्यानंतर आपोआप ज्ञानाचा उदय. अज्ञान घालवणं म्हणजे ज्ञान घेणं. हे जे सगळे 2 दिवस 3 दिवस आपण ऐकतो आहोत याच्यातनं आपल्या लक्षात येईल ही जाणीव जेव्हा सुरू होते तेव्हा आपला शोध आपण घ्यायला लागतो. आणि या शोधातनं मग आपल्याला आपलं स्वरूप समजतं. म्हणून तो जो ओंकार आहे तो ओंकार ज्ञानाचा जाणीवेतला आहे. आणि आपल्यामध्ये आपलं जे वेगळेपण आहे तो पण ओंकारच आहे. फक्त तो ओंकार उलटा पडलेला आहे. आकारात आपण आहे आहे आपल्यामध्ये. त्यानंतर आपल्यामध्ये हा ही जी आपला स्थूल देह आहे हा स्थूल देह आपण ज्या ईश्वरापासून आपल्याला वेगळं समजतो तो जीवात्मा जो आहे त्याचा विचार मी परवा सांगितला तुम्हाला की आपण जीवात्मा म्हणून आहोत.
त्या जीवात्म्यामध्ये पण सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह असे 3 भाग आहेत. हा विषय अजून खोल होतो. म्हणून हे आपलं बीज आहे. मला हे शरीर का, माझी बुद्धी अशीच का, माझ्यामध्ये एवढे विकार का? अरे तू आत्ताच जीवन बघतोयस, तू अनेक जन्मांच्या रेट्यातनं हा जन्म मिळालाय तुला. तू अनेक जन्मांच्या रेट्यातनं जर आलेला आहेस, जे मी तुम्हाला काल सप्त स्वर्ग सप्त पाताळाची भूमिका सांगितली, जन्म जीवन आणि मृत्यू, मृत्यू झाल्यानंतर परत, हे सगळं सायक्लिक आहे. हे सगळं एक प्रकारे हार्मोनिक मोशन असल्यासारखेच आहेत. सर्व कर्वेचर्स आहेत सगळी, पण गोलाकार आहेत. म्हणून ईश्वराची रचनाच सर्व अखंड मंडलाकार व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम वेदम असं स्वरूप आहे. सगळं गोलाकार दिसणार आहे तुम्हाला. आणि सगळं उत्पत्ती स्थिती आणि लयामध्ये बांधलेलं आहे. ही विश्वरचना आहे, यात आपण काही करू शकत नाही. तुला आपल्याला आपलं जे बीज आहे त्या बीजात बदल करावा लागतो. मग बीजातलं जे ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे त्यासाठी ही मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराचा वापर. म्हणजे तू एकाग्र होऊन बस. तुझ्या मनामध्ये सतत जे संकल्प विकल्प चालतात, हे खाऊ का ते खाऊ, हे करू का ते करू, हे वाचू का ते वाचू, असं जाऊ का इकडनं जाऊ का तिकडनं जाऊ, हा शॉर्टकट पडेल का तो लॉंग कट पडेल, हे सगळे संकल्प विकल्प आहेत लक्षात. पण याच्यावरती बुद्धी प्रमाणे जर निश्चय नसेल तर हे संकल्प आणि मन सैल भैर पडत राहते. म्हणून ज्ञान बुद्धीनी त्या मनावरती आरोहण कर. म्हणून तू ज्ञानमयो विज्ञानमयोसी गणपतीचं स्वरूप आहे. गणपती एवढा मोठा बसवला तेव्हा कुठं एवढासा उंदीर शांत होत. म्हणून ज्ञानाचं एवढं स्वरूप जेव्हा आपल्यामध्ये आपण स्थिर करू तेव्हा ते मन शांत होणार आहे. म्हणून मन हे बुद्धीशिवाय शांत होणार आहे. म्हणून श्रेय होई ज्ञान अभ्यासा. तुम्ही तुमचा व्यवहार करताना इंजिनियर, डॉक्टर, जे काय असाल तुम्ही, ते स्वयंपाकातल्या बायका असतील, तुम्ही तुमचा व्यवहार चांगला केव्हा करू शकता? जेव्हा तुम्हाला स्वयंपाक चांगला येत असतो तेव्हाच करू शकता ना. तुम्ही तुमच्या विषयात पारंगत असता म्हणूनच त्या खुर्चीवर बसू शकता, नाही तर बसणार कसे तुम्ही? मग हा विषय असा आपल्याला विचार करावा लागतो. मग अध्यात्मातली सैरभैरता, हे आध्यात्मिक ज्ञान घेतल्याशी झाली कशी? म्हणून दासबोध, ज्ञानेश्वरी त्याचा अभ्यास करावा. आणि तो तर ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे आहे. म्हणून मन आणि बुद्धीमध्ये सातत्याने ईश्वरीय ज्ञानाच्या जाणीवा ठासून बनाव्या लागतात. कारण आपण ईश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही, मनच ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो. पण ते इतकं सूक्ष्म आहे. तुम्ही इथं बसून ईश्वराचा विचार करू शकता. हे कोणाच्या मार्फत करू शकता? मनाच्याच नाही. म्हणून मन ही माझी विभूती आहे असं भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलं. मग आपण त्या मनाचा वापर काय करतो? आपण विभूती, बाकीच्या विभूती लावत बसतो, इकडं लाव तिकडं लाव, टिळा. मनाला, मनाची विभूती आपल्या शरीरात आपण घालवतो का? त्यासाठी लागणारं ज्ञान घेतो का? मग ही विभूती आपल्याला चढवली पाहिजे. म्हणून या मानसिकतेत आपल्याला पुढे जावं लागतं. आणि आपला जो जीवात्मा जो आहे, जो उलटा ओंकार आहे असं मी म्हणतो, कारण त्याचंच प्रतिबिंब आहे आपल्यामध्ये. सूक्ष्मदेह, कारण देह आणि महाकारण देह. मी हा विषय जरा फास्ट घेतलाय, थोडासा बराचशी गोष्ट काही कळणार नाही, ज्यांचा अभ्यास नसेल त्यांना जरा अवघड जाईल. पण माझे ग्रंथ वाचा, त्याच्यात मी हे सगळं स्पष्ट लिहिलंय. आणि त्या मनाच्या मार्फत आपला जीवात्म्यामध्येच बदल होतो. म्हणून जीवात्मा हा ईश्वराचं शांत स्वरूप म्हणण्यात. बदल हा मूळ बीजात करायचा आहे. जीवात्म्याला आत्म्यात परावर्तित करायचं आहे. ते रामाने केलं. ती शून्य अवस्था श्रेष्ठ बुद्धीची अवस्था होती. लक्षात
रामाने नेमकं काय केलं त्याच्या जीवनामध्ये आणि त्यानंतरचा जो सर्व त्याचा जीवनाचा भाग होता तो दिव्य जीवनाचा होता. ईश्वरीय जाणीवेतनं ईश्वराच्या संकल्पासाठी त्याचं संपूर्ण जीवन होतं आणि त्याच्यासाठी म्हणून त्याच्या प्रारब्धामधून जे ठरवलेलं नियत कार्य होतं की मी एक आदर्श महामानव म्हणून समाजापुढे मला उभं करायचं आहे, या ईश्वरी कार्यासाठी तो आला होता. हनुमंताचं कार्य वेगळं स्वरूप होतं, रामाचं कार्याचं स्वरूप वेगळं आहे, कृष्णाच्या कार्याचं स्वरूप अतिशय वेगळं आहे. रामाचं कार्य स्वरूप हे प्रत्येक मानवानी आदर्श जीवन आदर्श साधना कशा प्रकारे करायची हे त्याच्या जीवनातनं कळणं गरजेचं आहे. पण हे केव्हा कळेल आपल्याला, तर किमान आपण रामाच्या 15-16व्या वर्षापर्यंतचा अभ्यास जर नीट केला तरच कळणार आहे. नुसत्या रामकथा ऐकून होणार नाहीये, लक्षात, नुसत्या रामकथा ऐकून होणार नाहीये ते. त्यामुळे आपल्याला या कथा असल्या तरी घडलेले प्रसंग कुठल्या आध्यात्मिक जाणीवेतनं घडल्या गेलेले हेच कळणार नाही ना आपल्याला. म्हणून रामायणावरती टीका टिप्पणी करण्याच्या अगोदर आपण राम 15 वर्ष त्याच्या लहानपणी कसा जगला याचा अभ्यास करावा. त्याप्रमाणे आपलं जीवन प्रथम जगून बघा आणि मग रामाने सीतेला का सोडलं, तिच्या आईने प्रवेश का केला, या सर्व गोष्टींची उत्तर आपल्याला आपोआप मिळणार आहेत. म्हणून हा संपूर्ण विषय आध्यात्मिक स्वरूपातला आहे आणि माणसाच्या साधनेला वेगळी दिशा देणारा. जेवढे तुम्ही शुद्ध व्हाल तेवढं आपल्याला ईश्वरत्वाच्या जवळ जाता येतं. म्हणून सात्विकता जेवढी वाढवा, ज्ञान जेवढं घेत जाल तेवढं आपण ईश्वराला उन्मुख होत जाणार. आता तुकारामासारखा व्यक्ती, तुकारामाने कशी केली सांगू, ते तर आपल्यासारखेच होते ना, बरोबर की नाही? ते तर आपल्यापेक्षा काय, ते थोडीच कुठं IIT झाले होते किंवा काय कुठं मोठे शिक्षण घेतलेली माणसं होती, बरोबर. पण त्याला कळलं ना, म्हणजे या व्यावहारिक ज्ञानाचा आणि ईश्वराचा, विठ्ठलाचा, रामाचा, कृष्णाचा काही संबंधच नाहीये, हे प्राथमिक करावं लागतंय. म्हणून हे व्यावहारिक ज्ञान खुशाल घ्या, त्याच्याबद्दल विरोध असायचं कारण नाही, कारण आत्ताच्या काळात गरजेचं आहे. पण त्याच्याबरोबर माझा खऱ्या ज्ञान कुठलं आहे याचा शोध घ्यावा लागला. मग तुकारामांनी काय केलं, तुकारामांनी तर कशी साधना केली की आपल्याला भीती कशाची वाटते, मरणाची भीती वाटते ना, प्रत्येकाला वाटते मरणाची भीती. मग मरून बघा की, आपण मरून पाहिलं का कधी? आपण कधीच मरून पाहिलं नाही. त्या ओंकारेश्वरने आता ते वैकुंठाचे तिथं जातात लोक, तिथं ते ठेवलेलं असतं सगळं, त्याला ढकलून देतात, परत येतात. पण तिथं तुकारामाने काय लिहिले ते वाचत नाही. मग तुकाराम काय म्हणतात तुम्हाला मी थोडक्यात आता गंमत सांगतो आणि संपवणारच आहे आता. पण हे आपल्यासाठी बरं का, कसं आहे बघा. हा, तुकाराम काय म्हणतात, मी मरून पाहिलं, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. त्यांनी स्वतः मरून पाहिलं. रोज झोपतो ना आपण दुपारी, त्याऐवजी मरून बघा. म्हणजे मेल्यानंतर काय होईल, हे घर इथंच राहणार आहे, हे पैसे बँक बिंक सगळं इथंच राहणार आहे, वैराग्य उगाच येत नाही. ईश्वर फुकट भेटणार आहे काय, आपल्याला पाहिजे तसा भेटणार आहे काय? माझे सगळे उद्योग मी करणार, माझ्या पोरातही चांगलं होऊ द्या, माझ्या सुनेतही चांगलं होऊ द्या, माझ्या अजून कोण नवऱ्यातही चांगलं होऊ द्या आणि आई वडिलांचंही चांगलं होऊ द्या, अजून सगळ्यांचंच चांगलं होऊ द्या, असं म्हणून देव भेटतो काय? मरून बघावं लागतं.
म्हणून स्वये कष्ट लावे नका बोलतो आपल्या स्वतःच्या जाणीवांमधून जावं लागतं. म्हणून तुकाराम म्हणताय, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षी येला ठाव स्मशानीचा. म्हणजे स्मशानाचा भाव मला ठेवावा लागणार आहे. म्हणजे मग आपण मरून बघा, मला घेऊन चालले पोरं खांद्यावरून, किंवा ॲम्ब्युलन्स झाली हल्लीच्या काळामध्ये, नेताय जाळताय आणि मी दूर होऊन गेलो. लक्ष्येला ठाव स्मशानीचा, रडती रात्रंदीन काम क्रोध माया. माझ्यामधल्या सगळ्या इच्छा वासना ज्या आहेत त्या रडतायत, कारण मी मरतोय म्हणून त्या मरतायत. कारण त्या या शरीराच्या भूकेमुळे त्या सगळ्या काम क्रोध मोह माया या शरीराला लगटून राहिलेल्या आहेत असं म्हणतायत ते. रडती रात्रंदीन काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म, वैराग्याच्या शेणी लागले शरीरा. म्हणून ही वृत्ती तयार करायची असेल तर वैराग्य ऑटोमॅटिक येत आहे. ते असे शेणी, पूर्वी आपण ते शेणाचे लावायचे ना आणि मग त्या प्रेतावर ठेवायचं, त्या प्रेत ठेवायचं त्यांच्यावर, असं असायचं. पण वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी. मग बघा वसिष्ठांनी रामाला नेमकं काय सांगितलं, हेच सांगितलं. वेगळं काही सांगितलं? ते तुकारामांनी केलं, तेच रामाने केलंय. ब्रह्मांनी पेटला लागला ब्रह्मतेसी, फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. महावाक्य कुठलं? मी आता सर्व माझं सोडून दिलेलं आहे आणि मी ब्रह्म आहे आणि सर्व ब्रह्म, याला महावाक्य म्हणतात. महावाक्य ध्वनी बोंब झाली. दिली तिलांजली कुल नाम गोत्रासी. कसलं काय, कोण कुलकर्णी, कोण पांडे, कोण पाटील, हे घेणं देणं नाही. प्रत्येक जण स्वतंत्र आहे या जगात. आध्यात्मिक जाणीवेतनं सांगतो, हा आतला भाव पाहिजे. म्हणून कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. हा त्या मुळाचा आपल्याला अहंकारच आपले खूप कारण नसताना, मी मावळातला काय, मी पुण्यातला काय, मी जळगावचा काय, मी भुसावळचा काय, कसले अहंकार आहे. मी तर अमेरिकेतनं आलेलो आहे. काय कोण विचारतंय तुला? तुझ्या अहंकाराला तरी कोणी विचारलंय काय जगात? अरे मेला की मेला. तुझ्या पूर्वजांचे अहंकार तरी टिकले का? विचार करायला पाहिजे. याच नावावरती आले होते ना पूर्वज, आज आहेत का ते, का त्यांचे अहंकार आहे? म्हणून दिली तिलांजली कुळ नाम गोत्रासी, शरीर ज्याचे त्यासी अर्पिले. या पंचमहाभूतात जे शरीर मला मिळालेलं आहे ते ज्याचं त्याला देऊन टाकलं. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, आपोआप रक्षा झाली. उजळीला दीप गुरु कृपे. म्हणून वसिष्ठांच्या कृपेने रामाचा हा दीप उजळला. लक्षात घ्या, रामाची अवस्था 16व्या वर्षी जी होती ती ज्ञानेश्वरांसारखी झाली होती. लक्षात ठेवा, हे कळावं लागते. मी इथपर्यंत आणलं तुम्हाला, त्याचं कारण हे आहे. परंतु ज्ञानेश्वरांची कार्याची हे वेगळं होतं, स्वरूप वेगळं होतं, अवतार स्वरूप वेगळं होतं आणि हे अवतार स्वरूप वेगळं आहे. एवढाच फरक आहे. म्हणून ज्ञानाग्नी असाच पेटलेला होता आणि त्या दृष्टीने ते म्हणतात उजळीला दीप गुरु. म्हणून यासाठी सर्व शुद्ध करावं लागतं. आणि शेवटी कसं असतं की आपण अशुद्ध असतोच, हे मान्य करावं. अशुद्ध असतो म्हणजे काय? म्हणजे आपण ईश्वराला प्रिय नसतो का? अशुद्धता सुद्धा ईश्वराने निर्माण केली आहे ना. अज्ञानही ईश्वराने निर्माण केलंय, ज्ञानही ईश्वरानेच केलं आहे. आणि स्वतः माझ्या आतमध्ये येऊन बसलेला जो आहे, जो ज्ञान आणि अज्ञानाच्या परे आहे, तोही ईश्वरच आहे. म्हणून मला हे निवडायचं आहे की मला खरं काय करायचं आहे, हे स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणून माणसाला हे स्वातंत्र्य दिलेलं आहे की बाबा रे, तुला अज्ञान जगायचं असेल अज्ञान जग, पण त्याच्यातले जे भोग आणि त्रास आहे ते तू भोग.
मग ऐसीत राहा, दुःख भोग सुख भोग, त्यासाठी मी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. सप्त स्वर्ग सप्त पाताळ आहे. तुझ्या कर्माच्या जाणीवेप्रमाणे तू ते भोगत राहा. पण तुला जर माझ्यापर्यंत यायचं असेल तर हे ज्ञान, चॉईस इज युअर्स. म्हणून शुद्ध होणं म्हणजे अज्ञान घालवणं, ज्ञानाची बैठक तयार करणं आणि ईश्वरत्वाच्या जाणीवेत जाणं, ही शुद्ध ज्ञानाची बैठक आहे. म्हणून ते जेव्हा ज्ञान आपल्याला प्राप्त व्हायला लागतं तेव्हा ईश्वराचं सुद्धा शुद्ध स्वरूप आपल्याला. म्हणून हा संपूर्ण प्रपंच जो 3 दिवसात आपण इथं मांडलेला आहे ते ईश्वराचं म्हणजे रामाचं शुद्ध स्वरूप समजून घेण्यासाठी मांडलंय. एक सुंदर अभंग आहे, मी तो वाचून दाखवतो तुम्हाला, तुम्ही तो ऐका की कसं असतं. एका भक्ताची जाणीव जेव्हा शुद्ध होत 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 ईश्वरापर्यंत जाते तेव्हा ते शुद्ध स्वरूप ईश्वर त्याच्या समोर कसं प्राकट्य साधतं हे समजावं लागतं. म्हणून ते म्हणतात शुद्ध स्वरूप देवा, शुद्ध स्वरूप देवा, तव आज पाहतो मी नेत्रात मी शलाका, तुझं दिव्य अर्पितो. ईश्वराला आपलं जीवन दिव्य करून समर्पित करावं लागतं, जे रामाने केलं. राम जीवन हे दिव्यत्वाची परम सीमा होती लक्षात. म्हणून शुद्ध स्वरूप देवा, तव आज पाहतो मी नेत्रात मी शलाका. प्रणवावं लागतं, आपोआप व्हावं लागतं. प्रतीक्षित क्रिया कशी असते की नाही, तसं ईश्वराचं स्फुरण आतून प्रतीक्षित क्रियेप्रमाणे व्हावं लागणार आहे. म्हणून सुखपूर्ण स्वस्थ मनीया तव नाम दिव्य स्फुरते, एक एक अक्षरेती जवघेती शुद्ध भाव. म्हणून तुझं जे एक एक अक्षर आहे ओम श्रीराम किंवा हे जे सगळं तुझं नाम आहे, म्हणजे याला नाम म्हटलेलं आहे, हे नाव नाहीये. म्हणून नाम रूपात्मक भूमिका फार महत्वाची आहे. म्हणून एक एक अक्षरेती जवघेती शुद्ध भाव, पावोनी अक्षरत्वा करिती करता दिव्य सर्व. त्यामुळे संपूर्ण अक्षर ब्रह्म स्वरूप आहे ते दिव्य स्वरूप मला कळायला लागलं. ऐशा परी मना, आपलं जे मन आहे मना सज्जना भक्ती पंथे ऐशा परी मना. म्हणून मनाचे श्लोक आहे, बुद्धीचे श्लोक नाही. म्हणून रामाला बुद्धी मागावी लागते आणि मनाच्या श्लोक म्हणावे लागतात असे. त्यामुळे ऐशा परी मना भरवून दिव्यतेने वाटे पुन्हा उगवला शशी आज. म्हणून ही जी 17वी कला आहे, 16 कला या कायम कमी जास्त होत राहणार आहे, पण ही जी 17वी कला आहे जी ज्ञान जाणीवेतून खुलते की तिला कधी क्षयच होत नाही. म्हणून ऐशा परी मनाला भरवून दिव्यतेने वाटे पुन्हा उगवला शशी आज पूर्णतेने. भ्रमरूप तव अविद्या, हे सगळं ज्ञान आहे, हे सर्व भ्रमरूप आहे. भ्रमरूप तव अविद्या आटून नष्ट झाली. आनंद फक्त उरला विद्येत तृप्ती झाली. आनंद फक्त उरला विद्येत तृप्ती झाली. हा संपूर्ण प्रवास रामचंद्रांनी वयाच्या 15-16व्या वर्षी केला आहे. म्हणून श्रेयोगी ज्ञानाभ्यासा ज्ञानाध्यानम विशेषते ध्यानात कर्मफलत्यागः. आज आपल्याला कर्मच सोडवत नाही. दॅट इज अवर प्रॉब्लेम. इतके वर्ष काय केलं आपण, त्याचं दुःख होतच नाही आपल्याला, त्याचा विषादच वाटत नाही, त्याचा अनुताप होत नाही. देवासमोर आपण कधी उभं राहून रडत नाही की देवा मला अजूनही त्याच गोष्टी का कराव्या.
मी एवढे मला तू दिलं सगळं, पण परत परत तेच तेच मी का बोलू? माझ्या आयुष्याला वेगळी दिशा मिळू शकत नाही. मी रामासारखा आत्मज्ञानापर्यंत पोहोचू शकत नाही. तोच राम माझ्याकडे बसला आहे. म्हणून या रामनवमीच्या निमित्ताने ज्ञानात कर्मफल त्याग, त्याला कर्मफल त्याग. ईश्वराच्या जाणीवेतनच ईश्वर शोध करणं हा कर्माचा सिद्धांत माणसाला प्रारब्ध संचित आणि निर्माणातून बाहेर काढू शकतो, दुसरा कुठलाही नाही. म्हणून ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाणवी करणे अशेखे, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू, असं ज्ञानदेव. हे ज्ञान या स्वरूपाचं आहे की जे ब्रह्मापर्यंत आपल्या आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जाऊ शकतो. रामनवमीच्या निमित्ताने, अजून रामनवमी 2 दिवसांनी होईल, पण किमान त्यावेळेला त्या रामाला अशा प्रकारे हाकारा की रामा आता खूप झालं, तुझं दर्शन हाच माझ्या जीवनाचा सिद्धांत व्हावा. अशा जाणीवेतनं ते ज्ञानसत्र आपला उपयुक्त होईल. अशा एका भूमिकेतनं मी इथं आलो. जे कोणी आले त्यांना त्याचा फायदा हा सहज झालाच आहे. तो काही मी वेगळा सांगण्याची काही गरज नाही. म्हणून जो ते वांछील तो ते लाभो. या जाणीवेतनं आपण आपलं सर्वांचंच कल्याण माझ्या सहित त्या रामरायाने करावं असं म्हणून मी माझे 2 शब्द हरि ओम. हरि ओम. एक गोष्ट आहे पद्धत ती एक आणले का तुम्ही? प्रार्थना दिली का सगळ्यांना? एक प्रार्थना फक्त रामाची आपण मी तुम्हाला सर्क्युलेट करायला सांगितली. तुमच्या ग्रुपवरही आली असेल, मला तर नाही चालू. म्हणून ही प्रार्थना जी आहे, ही प्रार्थना तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज म्हणत जा, काही हरकत नाही. त्या निमित्ताने आपल्याला नेहमी या ज्ञानसत्राची आठवण येईल. आणि जे काही ज्ञान आहे, कारण काय होतं विसरलं जातं, हे सहज आहे. तुम्ही याच्या बाहेर गेलात की वेगळे असणार आहात. आपल्यातला खोटा मी लागेल जागृत होतो आणि खरा मीला विसरून जातो, हे सत्य आहे. त्यामुळे ती तुम्ही जरूर वाचा, रोज वाचा. आपल्याला बदल नक्की दिसेल असं मला वाटतं. तुम्ही वाचतो, तुम्ही ऐका, ते गोंधळ होणार. हे चिंतन आहे ऍक्च्युली. म्हणून मी तुझा होईन का राम, प्रश्न आहे. मी तुझा होईन का राम, घन आणि रसमय जाणीवेतील मी. माझ्या प्राणमय व मनोमय जाणीवेत गुंग आहे, बेदखल आहे, तमोगुणांची मस्ती आहे, रजोगुणाची धुंदी आहे. माझा भूपृष्ठ अगदी अहंकारग्रस्त विकारी होऊन पूर्ण काळा झाला आहे. सत्वाचा थोडा तटपुंजा स्पर्श मला आहे. सत्वाचा थोडा तटपुंजा स्पर्श मला आहे. हे रामा, तुझा शोधच घेतला नाही. हे रामा, तुझा शोधच घेतला नाही. माझ्या अपेक्षांच्या इच्छांच्या अंधारात चाचपणारा मी माझ्याच वासना पूर्ण करतो. माझ्याच अहंकाराच्या जाणीवा मीच तृप्त करतो. माझी तुझ्याबद्दलची तळमळ ही खरं तर भौतिक मोबदल्यासाठीच नाही का? माझी नाडीमय जाणीवेतून कर्म करणारा मी पुरुष, माझ्या नाडीमय जाणीवेतून कर्म करणारा मी पुरुष, माझ्याच रामापासून किती दूर, खूप दूर. हे रामा, माझं हे आत्मनिवेदन आहे. माझ्या या अंधाऱ्या अज्ञान गुहेत बसून मी तुझ्या नामाचा किती डंका पिटला, तू आला नाहीस. कारण मी गुहेमधून बाहेर येत नाही.
तुझ्या नावाने निष्काम कर्माच्या गप्पा मारणारा मी त्या कर्माचे नियम समजूनच घेत नाही. माझ्या सोयीने चालतो मी, तुझ्या कृपेचा आव आणतो. माझ्या सूक्ष्म देहातील इच्छांना, वासनांना, कर्तव्य, भावना, धर्म, श्रद्धा, तपस्या, ईश्वराची इच्छा अशा तुझ्या आत्मसंयमाची मीच नावे देतो. हे रामा, माझ्या प्राणमय व मनोमय अशा राकट पुरुषाला जोपर्यंत तुझी तप्त किरणे भाजून काढत नाही तोपर्यंत माझ्या कर्माला, भक्तीला व ज्ञानाला दिव्यतेचा झळाळ येणार नाही. हे राम, माझ्या या निकृष्ट पृष्ठावरती तू तुझ्या आत्मसमाधीतून एक दिव्य दृष्टीचा क्षेप कर. हे रामा, माझ्यातील परिवर्तन हे तुझ्या समग्र जाणीवा समन्वय करण्यासाठी होऊ दे. प्रार्थना ही की माझ्यात तू होऊन हे करशील का, माझ्यात तू होऊन हे करशील का, तरच मी तू होऊ शकेन. हे रामा सांग, मी तुझा होईन ना, मी तुझा होईन. हरि ओम, हरि ओम, हरि ओम.